गाईज तर गाईज फायनली आपली एक्झाम संपली. आज लास्ट पेपर होता आणि काहीच बनण्याचं कळत नाही. मध्ये मध्ये ओरल का घेतात, उद्या परवा ओरल ठेवले, उद्या सुट्टी काहीतरी उद्या म्हणून. तर गाईज तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज आणि परत मी आता आलो स्कूलून. आज लास्ट पेपर होता. मस्त घालायला दे खाली गाईज. आता फुल टेन्शन नाही, फुल एन्जॉयमेंट, ओनली एन्जॉयमेंट. तर गाईज फटफट माझं तर होतं की मी जानेवारी माझे मेमध्ये क्रिकेट क्लब लावा. बघू आता घरची काय म्हणतात, मला काही सांगता यायचं नाही. काहीच मस्तपैकी क्रिकेट घ्यायचं आणि काहीच फटफट आत्ता काय चला फटफट मला तरी ताण लागली. पहिलं पाणी पिन घेतो. एवढं बोलून काय ताण लागली काय आला तर काहीच फटफट नाही. तसं काही नाही, तर पहिल्यापासूनच ताण लागलेली. पहिलं म्हणलं ब्लॉग म्हणून घेतो, नंतर पाणी पिता येईल. तर काय सर फटफट मस्त पहिलं पाणी घेऊ. पाणी बी संपायला आले, पाण्याची बॉटल आणायला लागेल मस्तपैकी. आता लवकर पाणी भरणार. लाईट गेली बघा बघा बघा, तुम्हाला कळत असं याच्यामधून. गरम होते ना गाईस मस्तपैकी. मस्तपैकी काय म्हणतो गाईस, लाईट गेली, उगच गेली लाईट. आता जाऊ दे गाईस, लाईट गेली खड्ड्यात, जाऊ दे. आता काय करू शकतो आपण तरी. 7 वाजलेत आणि गाईज हे बघू शकता. मी आहे ना गाईज बर्फ सब्जा बनवायला टाकलेलं नाही का मस्तपैकी. सब्जा मला लय आवडतो गाईज, म्हणून मी आहे ना आईस क्यूब बनवायला ठेवलेले गाईज. फटाफट पाण्यात मिक्स केले आणि गाईज मला आईस क्यूब म्हणजे आईस क्यूबच म्हणतोय. सब्जा लय आवडतं म्हणजे नाही का, मी रोज असं पितो. फटाफट लय भारी वाटते. आणि गाईज मध्ये असं एक आठवडा पिला नव्हता. फटाफट मस्तपैकी काल बर्फ बनवायला ठेवलं आणि गाईज आज मस्तपैकी रेडी. तर गाईज फटाफट मला त्याला आवडतं प्यायला मस्तपैकी. ते सब्जा पहिलं चांगला असतो माहिती काहीतरी, काय माहीत का पितात. तर मला आवडतं म्हणून मी पितो मस्तपैकी, लय भारी लागतोय. तर नाही मध्ये नव्हतं पेत, पण नंतर प्यायला लागलो मस्तपैकी. फटफट याला मिक्स करूया, बघू शकता गाईज. गाईज मी इंस्टाग्राम ब्लॉग टाकू का नाही तर गाईज नक्की कमेंट करा. गाईज फटफट पहिलं सब्जाचं पाणी पिऊन घेऊ, मस्त लय आवडतं. 9:30 आणि गाईज फटफट होऊ शकता. मी मस्तपैकी जेवतोय, मस्तपैकी जेवायला आहे शेवग्याची भाजी. 2 hours later. तर गाईज मी आता फटफट बघू शकता तुम्ही, चहा बिस्किट खाते मस्तपैकी आता. गुड मॉर्निंग गाईज. तर काय फटफट बघू शकता, पाणी टाकायला ठेवलेलं मस्तपैकी, हे बघू शकता. तर गाईज माझा भाऊ अजून मी नाही उठला गाईज, त्याला पाणी टाकायला ठेवले. तर गाईज काय माहीत आता 10 वाजायला 15 मिनटे आणि गाईज अजून मी नाही उठला. माझ्याने आता 10 10:30 वाजता वाटते आणि त्याला उठायला. उठवलं तर उठून 10 वाजेपर्यंत, पण नाही उठवलं 10:30 वाजता. यही नहीं, अभी और सुनिए. दूधवर झाकण ठेवायचं राहिलं होतं, मग कोण फटाफट झाकण घेऊ. नाही मॅच आहे तर काहीच फटफट तुम्ही कमेंट करा किती रन होत्या आणि काय होते मला बी नाही सांगता यायचं. आणि गाईज माझ्या ह्यानी तर चांगलेच जाणार आहे गाईज. आपल्याला चांगलं खायला लागून मस्तपैकी. वर्सेस मॅच आहे, वर्सेसला तिकडली पोरं आहे गाईज. आम्ही फटाफट झाली तर गाईज आम्ही 40चं टार्गेट दिलं फक्त. आणि गाईज आम्ही तो टार्गेट पूर्ण केला आणि आम्ही गाईज जिंकलो मॅच. तर गाईज मस्तपैकी. आणि गाईज मी आत्ता मस्तपैकी बघू शकतो दूध चपाती खात होतो गाईज. मला काहीच गोड खाऊ शकतो म्हणून मी दूध चपाती म्हणलं खाऊ. आणि आज बी लवकरच मॅच आहे. आज काय माहीत नक्की आणि खेळायला येतं का नाही, ती म्हणजे असे रँडमली खेळायला येत होते, पण काल ठरवून मॅच ठरवली. आज काय माहीत येतात का नाही ग्राउंडवर. पहिलं आपण हे खाऊ. पेपर तर संपले, पण लास्ट ओव्हरला लागली तर काय फटाफट पाहू शकता. ओव्हरला एक ही पोएम येणार आहे आणि हे पोएम लर्न करून जायचे. तर काय फटाफट हे लर्न करतो पहिले पोएम. उद्याचं ओव्हरऑल कधी जाईल मला नाही सांगता यायचं. काहीच लर्न केल्यावर चांगलं जाईल, पण फटाफट लर्न करतो. ही पोएम एवढी शिकायचं आहे तर काहीच तुम्हाला लगेच भेटतो. तर काय तुम्ही बघू शकता मस्तपैकी बघतो बांबू आणि काय आणलेलं चुपाचूप पहिलं खायचं मी. माझ्या भावाने आणलेलं खायला. A few moments later. तर काय सोयाबीन केलंय मस्तपैकी. काय त्याला पटपट सोयाबीन खातो काहीच मस्तपैकी, तुम्हाला भेटतो आता लवकरच. तर काहीच मी आता स्कूल आलो काहीच मस्तपैकी आणि काहीच आलेल्या जेवलो आणि काहीच ब्लॉग म्हणाला. तर काहीच पटपट मस्तपैकी मी आता मस्तपैकी जेवलो आहे. आणि काहीच आपली मॅच आज काय माहीत, आज मॅच आहे ना म्हणजे रोज येतो आता मस्तपैकी. आता फायनल विनर आणि बघू आता कोण जिंकते. माझ्याने जास्तीत जास्त टार्गेट द्यायचं आहे. 150 रनला पडेल, पण तेवढपर्यंत जायला जरा चांगली प्रॅक्टिस करायला लागेल. क्लबचं बी काय माहिती नाही मला नक्की लावणार आहे का नाही. तर काय मला ब्लॉग चांगला वाटतं असं लवकर लाईक शेअर करा. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये